नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. आता एक नजर ठळक बातम्यांवर. आदिवासींचा बळी देऊन नैसर्गिक स्रोतांचं शोषण योग्य नाही. आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जम्मू काश्मीरमधल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचं सडेतोड प्रत्युत्तर. पाकिस्तानात क्वेट्टा इथं पोलीस प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 60हून अधिक जणांचा मृत्यू, शेकडो जखमी. प्रत्येक इयत्तेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने शिक्षण हक्क कायद्यात आवश्यक बदल करणार, प्रकाश जावडेकर. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातला अविश्वास ठराव मंजूर. आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारताचा सामना चीनशी होणार. आणि राज्यातल्या धरण साठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ, धरणांमध्ये 83% पाणीसाठा. आणि आता सविस्तर वृत्त. आदिवासींचा बळी देऊन नैसर्गिक स्रोतांचं शोषण करणं योग्य नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत पहिल्या राष्ट्रीय आदिवासी महोत्सवाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. आदिवासी आहेत म्हणून आपल्या इथली वनं टिकली आहेत. त्यांची जमीन हिरावून घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. आदिवासींना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असं ते म्हणाले. मैं अनुभव के साथ कहता हूं, अगर वनों को किसी ने बचाया है, जंगलों को किसी ने बचाया है, तो मेरे जनजातीय समुदायों ने बचाया है. वो सर दे देगा लेकिन जंगल को तबाह नहीं होने देगा. ये उसके संस्कार में होता है. और इसलिए क्या करनी है तो जनजाति समुदायों से बड़ा हमारा कोई रक्षक नहीं हो सकता है. इस विचार को प्राथमिकता देने के लिए हमारा प्रयास है. याआधी केंद्र सरकारमध्ये आदिवासींसाठी स्वतंत्र मंत्रालय नव्हतं. ते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात पहिल्यांदा झालं, असं ते म्हणाले. आदिवासींची कला, त्यांनी तयार केलेल्या वस्तू आदी गोष्टींना प्रोत्साहन देण्याची गरज असून त्याकरता विशेष प्रयत्न करण्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली. आदिवासींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वनबंधू कल्याण योजना सुरू केली जाईल, असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमात आदिवासींनी आपले विविध पारंपरिक कार्यक्रम सादर केले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं लक्ष्यभेदी हल्ले करून दहशतवाद्यांचे काही तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानला शहाणपण येईल ही अपेक्षा वारंवार फोल ठरत आहे. आज पहाटे जम्मू काश्मीरच्या नौशेरा विभागात राजौरीमध्ये पाकिस्तानच्या 2-3 दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत गोळीबार करून युद्धविराम कराराचं पुन्हा एकदा उल्लंघन केलं. त्याला भारताच्या जवानांनी तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्यात भारताचं अद्याप तरी काही नुकसान झाल्याचं वृत्त नाही. कालही परगवाल आणि कंचक विभागात पाकिस्ताननं भारताच्या 13 चौक्यांवर केलेल्या हल्ल्यात सुशील कुमार या सुरक्षा रक्षकाला वीरमरण आलं. आज त्याच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याच हल्ल्यात जखमी झालेल्या एका जवानाला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान जम्मू काश्मीरमधल्या आरेसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा गोळीबार केला असून यात एकाच कुटुंबातले 6 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानात बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा इथल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रावर काल दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 60हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे, तर 100हून अधिक जखमी झाले आहेत. या चकमकीत 2 पोलीस आणि 3 दहशतवादीही मारले गेले आहेत. प्रशिक्षण केंद्रातल्या वसतिगृहाच्या प्रवेशद्वारातून 5 ते 6 दहशतवादी आत आले.
प्रथम त्यांनी 2 स्फोट केले आणि त्यानंतर बेछूट गोळीबार करायला सुरुवात केली. दहशतवाद्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना ओलीस धरलं होतं. हल्ल्याच्या वेळी प्रशिक्षण केंद्रात सुमारे 500 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. 200हून अधिक प्रशिक्षणार्थींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनं घेतली नाही. भारतासह जगभरातून या हल्ल्याबद्दल निषेध होत आहे. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी या दहशतवादी हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जो देश दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशावरच हा दहशतवाद उलटतो, अशा शब्दात संरक्षण मंत्र्यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या मागे भारताचा हात असल्याचा पाकिस्तानचा आरोप संरक्षण मंत्र्यांनी फेटाळून लावला असून भारत हिंसाचाराला कधीही पाठबळ देणार नाही असं त्यांनी ठणकावलं आहे. क्वेट्टा शहरात झालेला दहशतवादी हल्ला हा सुरक्षेच्या अभावामुळे झाल्याचं बलुचिस्तान सरकारनं म्हटलं आहे. हा दहशतवादी हल्ला धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया चीननं दिली आहे. देशातल्या शांतता आणि स्थिरतेसाठी दहशतवादाविरोधात लढायला हवं असं चीननं पाकिस्तानला म्हटलं आहे. सैन्याला दिला जाणारा निधी हा कुठल्याही प्रकारची जबरदस्ती न करता स्वेच्छेनं दिला जावा असं मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केलं आहे. मनसेनं चित्रपट निर्मात्यांना सैनिक कल्याण निधीला दान देण्याबाबत सांगितल्यानंतर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. दरम्यान चित्रपट निर्मात्यांनी सैनिक कल्याण निधीला 5 कोटी रुपये द्यायला आपला विरोध होता असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते काल मुंबईत वृत्तसंस्थेशी बोलत होते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 3 पर्याय दिले होते. त्यापैकी इतर 2 पर्यायांचा कोणाचाही आक्षेप नव्हता. ज्यावेळी 5 कोटी रुपयांचा पर्याय समोर आला त्यावेळी आपण निर्मात्यांना हे स्पष्ट केलं होतं की हा पर्याय स्वीकारणं त्यांना बंधनकारक नाही. मात्र निर्मात्यांनी हाच पर्याय स्वीकारला अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकार जातीवर आधारित भेदभाव करत नाही. अंत्योदय हे तत्व डोळ्यासमोर ठेवून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली. नवी दिल्लीत सीआयआयच्या वतीनं आयोजित बिग पिक्चर समिट या परिषदेत ते आज बोलत होते. देशात सकारात्मक बदल होत असून अर्थव्यवस्था सक्षम होत आहे असं ते म्हणाले. यंत्रणा आणि व्यवस्था सुधारण्याची गरज व्यक्त करतानाच वस्तू आणि सेवा कर कायदा देशात अपेक्षित बदल घडवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या समोर असणारी आव्हानं आणि त्यादृष्टीनं करण्यात येणारी कार्यवाही यासंदर्भात त्यांनी आपले विचार मांडले. सुमारे 800 वाहिन्यांसह भारतानं जगात माध्यम क्षेत्रात स्वतःच असं स्थान निर्माण केलं आहे. येत्या काळात या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी काम सुरू आहे. माध्यमांचंही स्वनियंत्रण असणं गरजेचं आहे असं नायडू यांनी यावेळी नमूद केलं. परीक्षा नसल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळत असल्याचं काही सर्वेक्षणानंतर समोर आलं आहे. त्यामुळे प्रत्येक इयत्तेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्याच्या दृष्टीनं शिक्षण हक्क कायद्यात आवश्यक बदल केले जातील अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण सल्लागार मंडळाची 64वी बैठक आज नवी दिल्लीत झाली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती वाढवण्यासाठी शिक्षक, शिक्षण संस्था, सरकार आणि पालकांसह सर्वांची जबाबदारी निश्चित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या प्रस्तावित शिक्षण धोरणाबद्दल या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. सर्वांना शिक्षण, शैक्षणिक समानता, शैक्षणिक दर्जा, उत्तरदायित्व आणि परवडणारं शिक्षण या 5 स्तंभांचा या शैक्षणिक धोरणात समावेश करण्याबाबत या बैठकीत एकमत झाल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं तेलंगणाच्या शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती स्थापन केली जाणार आहे. तसंच अप्रशिक्षित शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचा कालावधी 3 वर्षांवरून 5 वर्ष करण्याबाबतची शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं जावडेकर यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. या बैठकीला सगळ्या राज्यांचे शिक्षण मंत्री उपस्थित होते. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षात निर्माण झालेल्या अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी आज प्रथमच पत्रकारांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. यादव परिवारात आणि समाजवादी पक्षात बेबनाव नसून परिवारात आणि पक्षात एकी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. अखिलेश यादव मुख्यमंत्री असल्याबद्दल कोणालाही आक्षेप नसून सध्या अखिलेश यादवच मुख्यमंत्री आहेत आणि राहतील असं मुलायमसिंह यादव यांनी स्पष्ट केलं. आपला मुख्यमंत्री होण्याचा कोणताही विचार नाही. विधानसभा निवडणुकीनंतर बहुमताच्या जोरावर पक्षाचा विधिमंडळ नेता निवडण्यात येईल असं ते म्हणाले. उत्तर प्रदेशातल्या जनतेवर आपला विश्वास आहे. जनता कारस्थान्यांना पाठिंबा देणार नाही असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला.
हकालपट्टी केलेल्या मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय सर्वतोपरी मुख्यमंत्र्यांचा असेल असं मुलायमसिंह यांनी सांगितलं. अमरसिंह यांना पक्षातून काढून टाकलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. या पत्रकार परिषदेपूर्वी कलह मिटवण्याच्या दृष्टीनं मुलायमसिंह यांनी आज अखिलेश यादव आणि शिवपाल सिंह यांच्याशी चर्चा केली. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर पालिका सदस्यांनी आणलेला ठराव 105 विरुद्ध 6 मतांनी आज मंजूर करण्यात आला. या ठरावासाठी पालिकेची विशेष बैठक बोलवण्यात आली होती. सभेला सुरुवात होताच आयुक्त मुंढे हे लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात आणि त्यांचा अवमानही करतात. यामुळे हा प्रस्ताव आणल्याचं सभागृह नेते जयवंत सुतार यांनी हा ठराव मांडताना स्पष्ट केलं. त्याला शिवसेनेच्या शिवराम पाटील यांनी अनुमोदन दिलं. या प्रस्तावाच्या वेळी आयुक्त तुकाराम मुंढे सभागृहात उपस्थित होते. 111 सदस्यांच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष सदस्य असे 105 सदस्य ठरावाच्या बाजूनं तर भाजपाच्या 6 सदस्यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केलं. महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर काही नागरिक मुंढे यांच्या समर्थनासाठी तर प्रकल्पग्रस्त नागरिक मोठ्या प्रमाणात मुंढे यांच्या विरोधासाठी जमल्याचं पाहायला मिळालं. आजच्या या विशेष सभेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांना मोठ्या प्रमाणात घरं उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळात अधीक्षक अभियंत्यांची 7 पदं प्रतिनियुक्तीने भरायला आज राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. पुण्याच्या बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठातल्या क्रीडा महर्षी प्राध्यापक दी.ब. देवधर क्रीडा प्रबोधिनीच्या विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन लागू करण्याचा निर्णयही आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे भटके विमुक्त प्रतिष्ठानच्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या मंगरू यमगडवाडी इथल्या विजाभज प्रवर्गाच्या प्राथमिक आश्रमशाळेला श्रेणीवाढीद्वारे निवासी माध्यमिक आश्रमशाळा विशेष बाब म्हणून मंजूर करण्याचा निर्णयही आज घेण्यात आला. सोयाबीनला हमीभाव मिळण्यासाठी राज्यात नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्याकडे दूरध्वनीवरून ही मागणी केली. त्याला केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीनं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले. फुंडकर यांनी ही माहिती दिली. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्यानं त्रस्त झाले आहेत. केंद्र सरकारनं सोयाबीनसाठी 2,740 रुपये हमीभाव जाहीर केला असताना राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सध्या 1,800 ते 2,200 भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. ज्या भागात आधारभूत किमतीपेक्षा कमी भाव मिळत असेल त्या ठिकाणी ही खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. विश्वसनीयता म्हणजे टाटा अशी ख्याती असलेल्या टाटा समूहामध्ये सध्या प्रचंड खळबळ माजली आहे. टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आल्यानं कॉर्पोरेट जगतात चर्चेला उधाण आलं आहे. या प्रकरणी आपली बाजू ऐकून न घेता न्यायालयानं परस्पर निर्णय देऊ नये म्हणून टाटा समूहानं सायरस मिस्त्री यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात, मुंबई उच्च न्यायालयात आणि राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे कॅव्हेट्स दाखल केली आहे. सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून झालेली उचलबांगडी आणि टाटा आणि सायरस मिस्त्री यांनी परस्परांविरुद्ध न्यायालयात दाखल केलेली कॅव्हेट्स यांचं स्पष्ट प्रतिबिंब शेअर बाजारावर पडलं. गुंतवणूकदारांनी टाटांच्या कंपन्यांमधले शेअर्स विकल्यानं मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टी यांच्या निर्देशांकात घसरण झाली. परकीय गुंतवणूकदारही चिंतित झाल्यानं त्याचाही शेअर बाजाराच्या निर्देशांकावर विपरीत परिणाम झाला. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर आणि टीसीएस या कंपन्यांमधले शेअर्स जास्त प्रमाणात विकले गेल्याचं वृत्त आहे. कोपर्डी प्रकरणातल्या दोषींना त्वरित फाशी व्हावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी तसंच शेतकऱ्यांसाठीच्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लवकरात लवकर लागू कराव्यात या मुख्य मागण्यांसह इतर मागण्यांसाठी आज नागपुरात मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. रेशीमबाग ते कस्तुरचंद पार्कपर्यंत अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठा समाज मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण इथे मुस्लिम समाजानं आज तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. जमियत उलमा हिंदच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं.
शिक्षण, सरकारी आणि निमसरकारी नोकर भरतीमध्ये मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळावं, मुस्लिम पर्सनल कायदा कायम ठेवावा या मोर्चेकऱ्यांच्या मागण्या होत्या. त्यानंतर अण्णासाहेब खेडकर क्रीडा संकुलात मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. पुण्यात आज शिवसेनेतर्फे मंडई ते महानगरपालिकेपर्यंत परिवर्तन मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचं नेतृत्व माजी आमदार विनायक निमण यांनी केलं. गेली 25 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे पुणे महापालिकेची सत्ता आहे. मात्र शहरातले कुठलेही प्रश्न सोडवलेले नाहीत. विकास कामं करताना विश्वासात घेतलं जात नाही. त्यामुळे आता परिवर्तनाची गरज आली आहे असं या मोर्चेकऱ्यांचं म्हणणं होतं. जळगाव इथल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर प्रदीप प्रेमचंद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी पाटील यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉक्टर प्रदीप पाटील यांनी भौतिकशास्त्र या विषयात प्रावीण्यासह MSc पदवी प्राप्त केली आहे. तसंच याच विषयात PhDही केली आहे. डॉक्टर पाटील यांना शिक्षण, संशोधन आणि प्रशासन क्षेत्रातला व्यापक अनुभव आहे. डॉक्टर प्रदीप पाटील सध्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पदार्थ विज्ञान विभागाच्या स्कूल ऑफ फिजिकल सायन्स येथे प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या उर्वरित 2 क्रिकेट सामन्यांसाठी भारतानं आधीच्या 3 सामन्यांचा संघच कायम ठेवला आहे. भारतानं सध्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली असून चौथा सामना उद्या रांची इथे तर शेवटचा सामना विशाखापट्टणम इथे शनिवारी होणार आहे. मलेशियात सुरू असलेल्या चौथ्या आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारताचा सामना चीनशी होणार आहे. गेल्या सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला असून सामना जिंकण्याच्या अपेक्षेनंच भारतीय संघ मैदानात उतरेल. गेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर 3-2 असा विजय मिळवला होता. हवामान. येत्या 24 तासात गोव्यासह राज्यभरात सगळीकडे हवामान कोरडं राहील असा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केला आहे. यंदा राज्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं दुष्काळानं होरपळलेल्या भागाला मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षी सरासरीच्या 95.8% पाऊस झाल्यानं भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे धरणांमधल्या पाणीसाठ्यातही वाढ झाली असून जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या विविध कामांमुळे ठिकठिकाणची शिवारं जलयुक्त झाली आहेत. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल तापमान 31, किमान 23. नागपूर 34 आणि 18. पुणे 31, 17. औरंगाबाद 32, 18. नाशिक 30, 14. कोल्हापूर 31, 20. रत्नागिरी 31, 22. सोलापूर 33, 19. अमरावती कमाल तापमान उपलब्ध नाही, किमान 16. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आदिवासींचा बळी देऊन नैसर्गिक स्रोतांचं शोषण योग्य नाही. आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जम्मू काश्मीरमधल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन. भारताचं सडेतोड प्रत्युत्तर. पाकिस्तानात क्वेट्टा इथं पोलीस प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 60हून अधिक जणांचा मृत्यू, शेकडो जखमी. प्रत्येक इयत्तेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्याच्या दृष्टीनं शिक्षण हक्क कायद्यात आवश्यक बदल करणार, प्रकाश जावडेकर. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातला अविश्वास ठराव मंजूर. आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारताचा सामना चीनशी होणार. आणि राज्यातल्या धरण साठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ. धरणांमध्ये 83% पाणीसाठा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तिहेरी तलाक हा मुद्दा कोणताही धर्म अथवा पक्षाविरोधात नसून तो स्त्रियांच्या सन्मानाचा असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.
महिलांच्या सन्मानासाठी मुंबईतल्या हाजी अली दर्गा ट्रस्टनंही पुरुषांप्रमाणेच महिलांनाही दर्ग्यातल्या प्रमुख गाभाऱ्यात प्रवेश देण्याची तयारी दर्शवली आहे। याविषयी चर्चा करण्यासाठी भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या संस्थापिका नूरजहान नियाज यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे। तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।